नमस्कार. आजची माझी सृजनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी कुठल्याही तुम्हाला जेवढं मोठं हवं आहे तसा छोटा त्या डब्याचं झाकण असतं ना प्लास्टिकच्या, रिफिल पॅक असतात ना आपले हॉटेलमधले वगैरे, त्याचा मी अर्धा भाग कट केला आणि माझ्याकडे म्हणजे 7 कलरचे कपडे होते म्हणून मी लाल, ऑरेंज, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा केला, रेनबो टाईप. तुमच्याकडे मला अजून जर छान करायचं असेल ना तर सॅटिनच्या रिबनी असतात, तुम्हाला ज्या कलरच्या हव्यात त्या घेऊन केलं तर एकसारखं होईल. हे मी कपड्याचं केल्यामुळे माझं इतकं फाईन नाही झालं. ज्यांना अगदी खूप नीटनेस आणि फाईननेस पाहिजे त्याने सॅटिनचा रिबनीचा वापर केला आणि त्याच्यामध्ये पण थिकनेस पाहिजे तर त्याच्यातून धागे इथून शिवून घातले की त्याचं फुगवता येईल. आणि तसेच लाल कानापिही निपाजा असे मी केलेले आहेत, कानातलं पण केलं. ह्याच्या आधी मी म्हणजे ही सुरुवात केली ती मी ह्याच्यापासून. हे मी ह्याच्यामध्ये काहीच वापरलं नाही, अक्षरशः कपड्याची घडीच चौपट करून केलेलं आहे, कुठलं हे नाही. ह्याच्यामध्ये मी प्लास्टिक वापरलं, असंच डब्याचं झाकणाचं कानातलं आणि केलं. मला माहिती आहे की हे मी खूपदा घालणार नाही आहे एखाद्या वेळेस, पण माझा वेळ छान जातो. आपण काहीतरी नवीन बनवू शकतो असलेल्यातनंच. आता मी नवीन काहीही विकत घ्यायला जात नाही. जे ब्लाऊज पीसचे तुकडे वगैरे उरलेले आहेत किंवा एखाद्या ड्रेसचा हात छोटा केला तर त्याच्या कपड्यातून कर, हे असंच करते. वेळ सकारात्मक जातो, काहीतरी नवीन करावं ह्याचा आनंद मिळतो. उबडधोबड झालं आहे माझं थोडं, मला स्वतःला जाणवतं आहे. अजून नीटनेस फाईननेस आला असतं तर खूप सुंदर झालं असतं. आता दुसऱ्या वेळेला दुसरं काहीतरी करेन, मग त्यावेळेला करून झाल्यावर वाटतं अरे हे अजून फाईन अशा पद्धतीने होईल. पण एकच केलेलं पुन्हा 10 वेळा करायला आवडत नाही म्हणून मी वेगवेगळं करते. तुम्हाला माझी क्रिएटिव्हिटीचा प्रयत्न कसा वाटतो नक्कीच मला सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.